नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे ट्रॅव्हल तडका या चॅनलवर. आज आपण सुरू करतोय पुण्याहून कोल्हापूरकडे एक जबरदस्त ट्रिप. निसर्ग, सौंदर्य, धमाल, खायला आणि कोल्हापूरची श्रीमंत परंपरा सगळं काही दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळी 6 वाजले आणि आम्ही निघालो पुण्याहून कोल्हापूरकडे 6 वाजता. आता पुढे कराड बायपास, शिरवळ, सातारा, कोल्हापूर असा आपला हा मार्ग आहे. एकदम स्मूथ NH48 हायवे. कार चालवायला एकदम मजा येते. पुणे ते कोल्हापूर हा प्रवास जवळजवळ 4.5 ते 5 तास लागतात. त्यासाठी आपल्याला काही तयारी करावी लागते. आपण घरातून निघताना पाण्याची बॉटल, लहान मुले असेल तर स्नॅक्स हे बरोबर घेऊनच निघायचे. आता आपण पोहोचलो आहोत बन गार्डन या रूटवर. बन गार्डन, संगमवाडी आणि पु ल देशपांडे बाग या रूटपासून आपण धायरी हायवेला पोहोचणार आहोत. आता आपण येऊन पोहोचलो आहोत पु ल देशपांडे बागेजवळ. डाव्या साईडला आपल्या पु ल देशपांडे बाग आहे. घरातून लवकर निघाल्यामुळे सकाळचं ट्रॅफिक थोडं कमी आहे आणि फ्लायओव्हर केल्यामुळे ट्रॅफिक थोडं कमी झालेलं आहे. फ्लायओव्हरवरून जाताना आपण पाहू शकतो कात्रजचा परिसर, बाजूला हिरवा डोंगर आणि दायरीचा परिसर, जो आता जलद गतीने विकसित होते. रात्री येथे लाईट्स लागले की रस्ता एकदम सिनेमॅटिक वाटतो. हा फ्लायओव्हर फक्त प्रवास सोपा करत नाही, तर पुण्याच्या वाढत्या वाहतुकीला दिलासा देतो. धायरी ते स्वारगेट प्रवास आता फक्त काही मिनिटात आणि ड्रायव्हिंगचा आनंद दुप्पट. हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजीराव पासलकर या चौकात आपण पोहोचलो आहोत. या चौकात पोहोचल्यानंतर डावीकडून आपल्याला सरळ जायचे आहे. आपला प्रवास सुरू होतो धायरी फ्लायओव्हरवरून. शहराच्या गोंगाटातून बाहेर पडताच पुढे दिसतो कात्रजचा डोंगर. थोडं पुढे गेलं की आपल्याला भेटतो प्रसिद्ध कात्रज बोगदा, जो प्रत्येक रोड ट्रिपचा हायलाईट असतो. पुणे ते कोल्हापूर प्रवास करताना आपल्याला 2 रस्ते आहेत. एक कात्रजचा जुना बोगदा आणि हा आपण जातो आहे तो नवीन टनल. जुन्या बोगद्यातून जाताना आपल्याला टाइम जास्त लागतो आणि आपण आता जो चाललेलो आहोत नवीन टनलमधून, तेथून आपण डायरेक्ट घाटाच्या पलीकडे आपण निघतो.
हा बोगदा ओलांडताना असं वाटतं जणू शहर मागे राहिलं आणि निसर्गासमोर आलो आहोत. बोगदा संपल्यानंतर सुरू होतो आपला आवडता कात्रज घाट. उंचावरून दिसणारं पुणं, खाली पसरणारे ढग आणि थंड वाऱ्याची झुळूक. प्रत्येक वळणावर नवा फ्रेम, नवा मूड. जर तुम्ही फोटोग्राफी करत असाल तर येथे थांबून काही शॉट्स जरूर घ्या. बोगद्यातून जाताना लहान मुले खुश होतात. नवीन कात्रज टनेल हा भारतातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बांधलेला रस्ता आहे. येथे प्रकाश योजना, हवेची देवाणघेवाण आणि सुरक्षितता यासाठी विशेष सिस्टीम बसवण्यात आली आहे. प्रत्येक काही मीटरवर CCTV कॅमेरे आणि इमर्जन्सी एक्झिट सुद्धा आहेत. ही सर्व व्यवस्था महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केलेली आहे. नवीन कात्रज टनेल म्हणजे फक्त रस्ता नाही, तर तो पुण्याच्या प्रगतीचा एक सजीव पुरावा आहे. डोंगर फोडून तयार झालेला अत्याधुनिक महामार्गाचा मार्ग. पण सुरक्षितता आपल्या हातात आहे. वेग नियंत्रित ठेवा आणि प्रत्येक प्रवास आनंदात करा. आता आपण NH-48 वर आहोत. हा हायवे थेट बेंगलोरपर्यंत जातो. सकाळी सूर्यकिरण गाड्यांच्या काचांवर चमकताना आणि दोन्ही बाजूंनी दिसणारी हिरवाई प्रवासाचा मूडच बदलतो. नवीन कात्रज टनेलमधून बाहेर पडलं की पुढे येते एक शांत आणि सुंदर नदी. या नदीचं पाणी आसपासच्या शेतांना जीवदान देतं आणि हायवेवरून जाताना हा छोटा पूल एक क्षणासाठी प्रवासाचा थकवा दूर करतो. निसर्ग आणि तंत्रज्ञानाचं असं सुंदर मिश्रण फक्त कात्रज घाटानंतर दिसतं. थोडं पुढे गेलं की लागतो खंबाटकी घाट, जेथे आता तयार होतो आहे आणखी एक मोठा टनेल. सुमारे 6.4 किलोमीटर लांबीचा नवीन टनेल, ज्यामुळे सातारा प्रवास अजून जलद होणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पुणे सातारा प्रवासाचा वेळ 30 ते 35 मिनिटांनी कमी होईल. खंबाटकी घाट महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात आहे. पुणे सातारा हायवेवरील सर्वात महत्त्वाचा डोंगर मार्ग. पूर्वी हा घाट खूप अरुंद आणि वळणदार होता. जुना रस्ता इतका तीव्र वळणाने भरलेला होता की त्यामध्ये खूप ट्रॅफिक होत होते. पण आता काळ बदलला आणि घाटही.
पावसाळ्यात खंबाटकी घाट म्हणजे निसर्गाचं रंगमंचच. डोंगरावरून पडणारे पाण्याचे झरे, झाडावरून वाहणारे ढग आणि खाली वळणावरून फिरणाऱ्या गाड्या, या सगळ्यामुळे प्रत्येक फ्रेम पोस्टकार्ड वरली दिसते. घाटातून जाताना एक शांत भावना मनात दाटून येते. डोंगरावरून वाहणारा वारा, गाडीच्या खिडकीतून दिसणारे दृश्य आणि मागे वाजणारा मंद ट्रॅव्हल म्युझिक, हे क्षण आपण पुन्हा पुन्हा जगावेसे वाटतात. घाटाचा आनंद घेताना सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. ब्रेक चेक करा, वळणावर गती कमी ठेवा आणि रेन सीझनमध्ये फॉग लाईट्सचा वापर करा. निसर्ग सुंदर आहे, पण तो नेहमी आदराने पाहायला हवा. रस्त्यात दिसणारे छोटे गाव, पिंपळवड, शिरवळ, कोरेगाव, या ठिकाणी थांबलं की महाराष्ट्राचा खरा सुगंध मिळतो. शेतात काम करणारे शेतकरी, चहा दुकानावरची गर्दी आणि आकाशात तरंगणारे ढग, हा प्रवास तुम्हाला निसर्गाशी पुन्हा जोडला जातो. आता आपण साताऱ्याच्या जवळ येतोय. खंडाळा घाट आणि काशील घाट पार करताच पुढे दिसतो साताऱ्याचा फलक. साताऱ्यात आपले स्वागत आहे, हा फलक पाहिल्यावर एक वेगळीच भावना येते. हा प्रवास शिकवतो की कधी-कधी गंतव्यापेक्षा प्रवासच जास्त सुंदर दिसतो. नवीन कात्रज टनेलमधला अंधार, घाटाचा वारा आणि शेवटी साताऱ्याचा सूर्यास्त, या सगळ्यात आपल्याला मिळते ती एक वेगळी शांतता. सातारा हे फक्त एक शहर नाही, ते मराठा परंपरेचं केंद्र आहे. अजिंक्यतारा, सज्जनगड, काशिवली तलाव, ही ठिकाणं पाहताना इतिहास आणि निसर्ग एकत्र भेटतात. कात्रजपासून इथपर्यंतचा प्रवास म्हणजे आधुनिकतेपासून निसर्गाच्या कुशीत जाण्याचा एक सुंदर प्रवास आहे. साताऱ्याला आपण पोहोचलो की दोन्ही साईडला आपल्याला स्वीटची दुकाने दिसतात. त्यामध्ये साताऱ्याचा सुप्रसिद्ध असा कंदी पेढा पाहायला मिळतो. लांबचा प्रवास म्हटलं की नाश्ता तर झालाच पाहिजे. गाठ झाल्यानंतर आम्ही थांबलो हॉटेल अभिरुची येथे. गरमागरम मिसळपाव, पोहे, उपमा, इडली आणि एक तर चहा बनतोच. आम्ही घेतले आहे प्लेन डोसा, मिसळपाव. या रस्त्याचा सगळ्यात सुंदर भाग म्हणजे कृष्णा नदीचा परिसर. साताऱ्याहून कराडकडे जाताना कृष्णेचं पाणी सोबत येतं. शांत, निळं आणि जिवंत. रस्त्यावरून दिसणारे तिचे वळण म्हणजे जणू निसर्गाने काढलेली चित्रे. वाठार स्टेशन आणि आसपासच्या भागात रस्त्याच्या कडेला असलेली चहा टपरी, हॉटेल्स आणि उसाचा रस प्रत्येक प्रवाशाला थांबवतात. इथे थोडा ब्रेक घेतला तर प्रवासाचा थकवा निघून जातो. कराड म्हणजे संस्कृती आणि साधेपणाचं प्रतीक. इथल्या लोकांच्या बोलण्यात आणि स्मितहास्यात महाराष्ट्राचं आत्मिक सौंदर्य दिसतं. रस्त्यावरच्या प्रत्येक टपरीवर चहा किंवा मिसळमध्ये आतिथ्य हा शब्द अनुभवायला मिळतो. आता पुढचा प्रवास अजून सुंदर. डावीकडे हिरवीगार शेती आणि डोंगर. हा रस्ता तर रोड ट्रिप्स लव्हर्ससाठी स्वर्गासारखाच आहे. कोल्हापूरचं अंतर जरी जवळपास 230 किलोमीटर असलं तरी हा प्रवास आरामदायी आहे. आणि आता आपण पोहोचलो आहोत कोल्हापूरमध्ये. इतिहास, संस्कृती आणि तिखटपणासाठी प्रसिद्ध असलेले शहर, छत्रपती शाहू महाराजांची नगरी, अर्थातच कोल्हापूर. कोल्हापुरी चपला, सगळं काही खास. कोल्हापूर म्हणजे खाण्याचं ठिकाण. आम्ही आलो आहोत कोल्हापूरमध्ये.
आणि इथं तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, मटण ठेचा आणि कोल्हापुरी मसाला तुम्ही येथे आला तर नक्की ट्राय करा. तर मित्रांनो, अशी होती आपली पुणे टू कोल्हापूर रोड ट्रिप. कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपण पुढच्या भागामध्ये जाणार आहोत कोल्हापूरची महालक्ष्मी येथे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.